नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. गोकुळचा संघर्ष निर्णायक वळणावर. कोल्हापूर जिल्ह्याची अर्थवाहिनी असलेले गोकुळ गेल्या काही महिन्यांपासून राजकीय कुरघोडींचे केंद्र बनत चाललं आहे. गोकुळच्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात राज्यात त्यांच्यासोबत एकत्र असलेल्या भाजप समर्थकांनीच शड्डू ठोकला आहे. त्याला वेगळी राजकीय किनारही आहे. त्यातून गोकुळबाबत आरोप प्रत्यारोपांची राळ उडत आहे. गोकुळमधील हा दिवसेंदिवस वाढत चाललेला संघर्ष आता निर्णायक वळणावर आला आहे. गोकुळवर प्रशासक येणार आहेच, मात्र त्यानंतर होणारी निवडणूक महायुती म्हणून एक संघाने लढणार की विरोध कायम राहणार, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीनंतर स्पष्ट होईल. या बैठकीत महायुतीतील हा वाद मिटणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे. गोकुळबाबत गेल्या 2 महिन्यांपासून संघर्ष सुरू झाला आहे. एकीकडे हा संघर्ष सुरू असताना गोकुळच्या संचालकांनी पत्रकार परिषद घेऊन गोकुळच्या प्रगतीचा आलेख मांडला आणि गेल्या 5 वर्षात गोकुळने कशी प्रगती केली, उलाढाल 1500 कोटींनी कशी वाढली, विविध महत्त्वपूर्ण निर्णयातून खर्चात बचत कशी केली, दूध उत्पादकांसाठी राबवलेल्या विविध योजना यांची सखोल मांडणी करतानाच विरोधकांनी केलेल्या गैरव्यवहाराच्या आरोपाला अप्रत्यक्ष उत्तर देण्याचा प्रयत्न केला. सत्ताधारी संचालक मंडळात 21 सदस्य आहेत. यापैकी महायुतीचे सर्वाधिक आहेत. पण यापैकी एकाही संचालकांनी गोकुळच्या या संघर्षात थेट न उतरण्याची भूमिका घेतली. यामुळे या संघर्षात संचालक अलिप्त दिसत आहेत. महायुतीच्याच घटक पक्षांशी संबंधित संचालकांचे मौन आहेच, त्याचबरोबर महाविकास आघाडीशी संबंधित संचालकांचेही मौन अनाकलनीय आहे. मात्र या सर्वात गोकुळ संघ टिकला पाहिजे हा मुद्दा घेऊन या सर्व प्रकाराला संयमी शांतपणे तोंड देण्याचा हा सर्व प्रयत्न असल्याचंही बोललं जात आहे. आता हा चेंडू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात गेला आहे. मुख्यमंत्री फडणवीस या प्रकरणी बैठक घेणार आहेत. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.